नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी नेहमी हेल्थ आणि वेलनेस रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत असते. सो ह्या चॅनलवर जी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल ती युजली बाकी चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही. कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये काही इन्फॉर्मेशन शेअर करत असते की जे आजार आपल्याला होतात ते एक्झॅक्टली कशामुळे होतात आणि नॅचरल कुठल्या कुठल्या वेज आहेत जेणेकरून ते आजार आपण कमी करू शकतो. सो तुम्हाला सुद्धा असे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो पुरुषांसाठी आहे. माझे कारण सगळे जे व्हिडिओज असतात ते महिलांसाठी अधिक असतात. मी त्यानंतर काही जनरल टॉपिक्सवर सुद्धा व्हिडिओ पोस्ट करत असते, पण आजचा स्पेसिफिक जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो पुरुषांसाठी आहे, म्हणजे टेस्टोस्टेरॉन लेवलबद्दल. कारण ह्याबद्दल खूप बोललं जात नाही, पण ह्यामुळे काय होतं, पुरुषांमध्ये काही लक्षणं असतात आणि ती एक्झॅक्टली कशामुळे येतात हे त्यांना कळत नाही. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांनीच पाहिला पाहिजे. पुरुषांनीच पाहिला पाहिजे असं नाही, इनफॅक्ट सर्वांनीच पाहिला पाहिजे. म्हणजे तुमच्या घरामध्ये सुद्धा जे पुरुष असतील त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा ही लक्षणं आहेत की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तो हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. मी PhD क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे. सो टेस्टोस्टेरॉन हा प्रामुख्याने पुरुषांचा हॉर्मोन आहे. महिलांमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉन असतो, पण त्याचं प्रमाण कमी असतं. पुरुषांमध्ये प्रामुख्याने टेस्टोस्टेरॉन लेवल अधिक असते. तर बरीच अशी कारणं आहेत ज्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन लेवल जे आहे ते कमी होऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बरीच लक्षणं सुद्धा दिसू शकतात. म्हणूनच आता आपण बोलणार आहोत की टेस्टोस्टेरॉन कमी होण्याची काय कारणं आहेत, त्याची काही लक्षणं आहेत आणि नॅचरली टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. सो टेस्टोस्टेरॉन जो आहे तो पुरुषांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण ह्यामुळे बरेच फंक्शन्स किंवा बरेच कार्य पुरुषांच्या शरीरात चालत असतात. जसं की सर्वात पहिल्यांदा आहे ते म्हणजे सेक्शुअल हेल्थ, मसल ग्रोथ, बोन्सच्या हेल्थसाठी, एनर्जी लेवल मेंटेन करण्यासाठी आणि मूड सुद्धा व्यवस्थित ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरॉनची गरज असते. म्हणूनच आता आपण बघूया की टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाल्यामुळे पुरुषांच्या शरीरामध्ये कुठली कुठली लक्षणं दिसतात. सर्वात पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे थकवा जाणवणं, कारण टेस्टोस्टेरॉन हे एनर्जी प्रोडक्शनसाठी गरजेचं असतं. सो ते जर कमी झालं तर पुरुषांमध्ये सतत थकवा जाणवू शकतो. दुसरं आहे सेक्शुअल हेल्थ खराब होऊ शकते, ज्याला लो लिबिडो असंही म्हणतात, म्हणजे कामेच्छा कमी होऊन जाणं. बऱ्याच यंग पुरुषांमध्ये ही लक्षणं दिसत आहेत, त्यामुळे त्याचे एक कारण असू शकतं की तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल जी आहे ती कमी होत आहे. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे मसल ग्रोथ कमी होणं. मसल्स म्हणजे स्नायू. सो स्नायूंची लेवल मेंटेन ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन खूप गरजेचं आहे. सो जर टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाली असेल तर मसल मास आहे ते कमी होतं आणि फॅट पर्सेंटेज वाढून जातं. म्हणून बऱ्याच पुरुषांना बेली फॅट वाढणं किंवा ब्रेस्ट जवळ जे फॅट आहे ते वाढायला लागतं, ज्याला गायनेकोमॅस्टिया असंही म्हणतात. तर गायनेकोमॅस्टिया होण्याचं कारण सुद्धा असू शकतं की लो टेस्टोस्टेरॉन लेवल. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे मूड स्विंग्स. तुम्हाला सतत एन्झायटी, लो मूड किंवा डिप्रेशन सारखे सिम्पटम्स दिसत असतील तर हे सुद्धा असू शकतात लो टेस्टोस्टेरॉन लेवलमुळे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किंवा मेमरी कमी होणं. सो तुमच्या कामामध्ये मन न लागणं किंवा कामामध्ये फोकस न होणं हे सुद्धा टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाल्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हेअर लॉस, म्हणजे केस गळणं किंवा केस पातळ होणं. सो जेव्हा टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होतो तेव्हा खराब टेस्टोस्टेरॉन, ज्याला DHT म्हणतात, ते लेवल वाढतं. त्यामुळे प्रचंड प्रमाणात हेअरफॉल, हेअर थिनिंग आणि इव्हन बॉल्डनेस म्हणजे टक्कल सुद्धा पडू शकतं. तर ही सगळी लक्षणं आहेत जी पुरुषांच्या शरीरामध्ये दिसतात जेव्हा टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होतं. तर आता आपण बघूया की टेस्टोस्टेरॉन कमी होण्यामागे काय कारण आहेत. सर्वात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे तुमचं डाएट. तुम्ही जर खूप अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट्स, शुगर किंवा जे प्रोसेस फूड्स आहेत ते घेत असाल आणि प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स यांचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल जी आहे ती कमी होऊ शकते. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. काही पोषक तत्व आहेत जी टेस्टोस्टेरॉन बनण्यासाठी खूप महत्वाची आहेत आणि ती म्हणजे झिंक, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन D3. या तिन्ही जर पोषक तत्वांची कमतरता असेल तर टेस्टोस्टेरॉन तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित बनणार नाही आणि तुम्हाला त्याची कमतरता होईल. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. तुम्ही एका जागी खूप जास्त वेळ बसत असाल आणि कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करत नसाल तर तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होऊ शकतं. कारण टेस्टोस्टेरॉन बूस्ट होण्यासाठी, बनण्यासाठी रेग्युलर व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून जर तुम्ही व्यायाम करत नसाल तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल जे आहे ते कमी होऊ शकते. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस. म्हणजे तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल, तुमचे वर्किंग आवर्स म्हणजे ऑफिसमध्ये काम करण्याचे तास खूप जास्त असतील, कुठल्याही प्रकारचा फॅमिली रिलेटेड स्ट्रेस असेल तर त्यामुळे सुद्धा टेस्टोस्टेरॉन लेवल जी आहे ती कमी होते. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे झोप. जर तुम्ही अपुरी झोप घेत असाल तरी सुद्धा हा हॉर्मोन जो आहे तो
कमी होऊ शकतो. पण जेव्हा पण तुम्ही झोपता किंवा रेस्ट घेता त्यावेळेला टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन जो आहे तो शरीरामध्ये बनत असतो. त्यामुळे जर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल किंवा झोप अपुरी होत असेल तर तुम्हाला लो टेस्टोस्टेरॉनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे साईड इफेक्ट्स ऑफ सर्टन मेडिसिन्स. म्हणजे जर तुम्ही सतत काही मेडिसिन्स घेत असाल, स्पेशली तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला डायबिटीस असेल आणि त्याची तुम्ही औषधं घेत असाल तर त्यामुळे सुद्धा टेस्टोस्टेरॉन लेवल जी आहे ती कमी होऊ शकते. सो आता आपण जाणून घेऊया की टेस्टोस्टेरॉन नॅचरली वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. सो ह्या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या तर नक्की तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल बूस्ट होईल. तर सर्वात प्रथम जे आहे ते म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित करणं. तुम्हाला गोड पदार्थ खाणं, जे प्रोसेस फूड्स आहेत किंवा बाहेरचं खाणं आहे ते कमी करावं लागेल आणि ओव्हरऑल प्रोटीनचं इंटेक, हेल्दी फॅट्सचं इंटेक आहे ते वाढवावं लागेल. दुसरं जे आहे ते म्हणजे रेग्युलर व्यायाम करणं. स्पेशली जे स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज आहे ते तुम्हाला करणं खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा पण तुम्ही व्यायाम करता तेव्हा शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल बूस्ट होत असते. म्हणून नियमित व्यायाम करणं हे खूपच महत्वाचं आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे तुमच्या पोषक तत्वांकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. कारण झिंक, मॅग्नेशियम हे जे पोषक तत्व आहेत ते टेस्टोस्टेरॉन बनण्यासाठी आपल्या शरीराला मदत करत असतात. म्हणून ज्या ज्या अन्नामध्ये झिंकचं प्रमाण अधिक आहे, मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक आहे ते तुम्ही रेग्युलरली घेतलं पाहिजे. सो झिंक वाढण्यासाठी स्पेशली हे नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये असतात. जसे शेलफिश आहे, चिकन, मासे, अंडी ह्यामध्ये असतं. आणि जे व्हेजिटेरियन फूड्स आहेत ते म्हणजे काजू, भोपळ्याच्या बिया किंवा जे अवोकाडो आहे ह्यामध्ये झिंकचे प्रमाण अधिक असतं. आणि मॅग्नेशियमसाठी तुम्ही डार्क चॉकलेट घेऊ शकता किंवा बरेच नट्स आणि सीड्स आहेत जसे की बदाम, त्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम असतं. सो रेग्युलरली तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे स्ट्रेस कमी करणं. सो स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन, ब्रीथिंग एक्सरसाइजेस असतात त्या सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि जर गरज असेल तर तुम्ही काउन्सिलरचे किंवा जे सायकोलॉजिस्ट असतात त्यांची सुद्धा हेल्प घेऊ शकता, जेणेकरून स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा जे डिप्रेशनचे सिम्पटम्स आहेत ते कमी करण्यासाठी मदत होईल. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे झोप घेणं. नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला 7 ते 8 तासाची झोप जी आहे ती खूप गरजेची आहे. कारण टेस्टोस्टेरॉन हे रात्रीच किंवा जेव्हा पण तुम्ही रेस्ट करता तेव्हा शरीरामध्ये बनतं. म्हणून झोप जर तुम्ही व्यवस्थित घेतली नाही तर टेस्टोस्टेरॉन लेवल तुमची कमीच राहणार आहे किंवा ती वाढणार नाही. म्हणून 7 ते 8 तासाची झोप घेणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर जर तुम्ही खूप फ्रिक्वेंटली दारूचं सेवन करत असाल तर ते सुद्धा कमी करणं गरजेचं आहे. कारण जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्यामुळे सुद्धा टेस्टोस्टेरॉन लेवल जे आहे ते कमी होते. त्यानंतर लास्ट जे आहे ते म्हणजे व्हिटॅमिन D3. सो व्हिटॅमिन D3 सुद्धा टेस्टोस्टेरॉन बनण्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सो तुमच्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तर टेस्टोस्टेरॉन लेवल सुद्धा कमी होऊन जाते. म्हणून तुम्ही एक 15 ते 20 मिनिटं सनलाईट घेणं महत्वाचं आहे. ते जर पॉसिबल नसेल तर तुम्ही व्हिटॅमिन D3 चे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की फायदा होईल. सो हा व्हिडिओ जो आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत सुद्धा नक्की शेअर करा. कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वांसाठीच. कारण जसं मी म्हणाले की यंग जनरेशनमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉनचं लेवल जे आहे ते कमी कमी होत चाललं आहे. तर एजनुसार जसं जसं वय होतं तसं तसं टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होतच राहते. जसं तुम्ही 50शी ओलांडल्यानंतर टेस्टोस्टेरॉन लेवल जी आहे ती कमी कमी होत जाते. पण बऱ्याच यंग लोकांमध्ये, इनफॅक्ट 20s मध्ये किंवा 30s मध्ये सुद्धा बऱ्याच पुरुषांना टेस्टोस्टेरॉनची कमतरता जाणवत आहे. म्हणूनच मी जसं सांगितलं हा व्हिडिओ तुम्ही सर्वांसोबत नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.